तुम्हाला माहीत आहे का, उपवासाला नेहमीचे तेच तेच पदार्थ न खाता तुम्ही आता उपवासाची भाकरीसुद्धा खाऊ शकता. त्यासाठी परातीमध्ये अर्धी वाटी राजगिरा पीठ, 1 वाटी भगरचं पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं, पिठामध्ये मीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी गरम पाणी घेतलं आहे, लागेल असं गरम पाणी थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि याचं नेहमी आपण भाकरीसाठी मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं. गरम पाण्याचाच पीठ मळण्यासाठी वापर करायचा आहे, थंड किंवा कोमट पाणी वापरू नका. फक्त हाताला सोसेल एवढंच गरम पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल. पीठ मळून झाले, जेवढ्याची भाकरी बनवायची आहे तेवढं पीठ मी बाजूला काढलं आहे, बाकीचं पीठ बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर जे पीठ बाजूला काढले 1 मिनिटभर ते पीठ मी पुन्हा मळून घेतलं, त्याचा छान असा गोळा तयार करून घेतला. थोडासा गोळा हातावरती थापून घेतला. परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि याची भाकरी थापून घ्यायची. बाजूने जर चिरा पडत असतील ना तर अशा पद्धतीने या चिरा मिटवून घ्यायच्या आणि छान पातळ अशी भाकरी थापून घ्यायची. तवा मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवला होता. भाकरी थापून झाली की तव्यावर घालायची, वरून पाणी लावायचं. वरचं पूर्ण पाणी सुकलं की भाकरी पलटी करायची आणि आता मध्यम आचेवरती तव्यापासून भाकरी वेगळी होईपर्यंत, म्हणजे तव्यापासून सुटेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची. भाकरी खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झाली की पलटी करायची. आता जर हवं असेल तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने भाकरी तव्यावर भाजू शकता किंवा नेहमी आपण भाकरी जशी गॅसवर भाजून घेतो ना तशी भाजून घेऊ शकता. या भाकरीसोबतच मी मस्त झणझणीत चटपटीत असं उपवासाचं पिठलंसुद्धा बनवलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा.